जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 मददावा व्यासवटा भक्ती मार्ग बहु अवघड असताना तू सोपा साध्या पद्धतीमध्ये प्रभू परमात्म्याला आपलासा केलास. भक्तीच्या वाटा मला दाखव. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुवटा. रामायणामध्ये श्रीराम प्रभूंना तुझ्या प्रभू परमात्म्याला एवढी मदत केली, सहकार्य केली म्हणून तू शूर आहेस. तुझ्याकडे अहंकार नाही म्हणून तू धीर आहेस. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. आणि ज्या वेळेस माझ्या शंभू महादेवाने अवतार संपवला आणि त्या अवताराचं प्राकटीकरण हनुमंतरायांनी घेतलं म्हणून 11 शब्दाला आपण रुद्र म्हणतो. तुका म्हणे रुद्रा अंजनीची कुमारा आणि अम्मासाठी अंजनीच्या तपासाठी तू जन्माला आलास. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुवटा. अखिल कोट ब्रह्मांड नायक तुम्हा अम्मा जन्माला घालतो. जन्माला घातल्यानंतर आपण गर्भामध्ये असताना त्याचं भजन करत असतो. गर्भाच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला त्याचा विषय पडतो. साधू संत म्हणतात माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी बाजेनी येतो संपत्तीचे वारे साच झाले. तू जन्माला आलास आणि देवाला शरण जर नाही गेलास तर धन पुत्र दाराजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण. प्रत्येक यात येवत जीवाला नामदेव महाराज म्हणतात तुम्हाला शरण गेलंच पाहिजे. आता काही लोक म्हणतील आम्ही शरण नाही गेलो तर काय होईल. मग आले तैसे गेले किंवा जन्माला आले आणि पाणी वाता वाता येत यावत जीवाला शरण गेलं पाहिजे. कारण जीवाचा जन्मच प्रभू परमात्म्यापासून झालेला आहे. मम आवसे जीव लोके जीव लोके सनातन. जगाच्या पाठीवर जर विचार करायला गेलो तर 6वा अवतार तुकाराम बाबांचा, 5वा अवतार नामदेवरायांचा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा एथोनिया. पहिला अवतार अंबऋषी आहे, अंगद आहे, प्रल्हाद आहे नाही का. त्याच्यानंतर हे अवतार घेता घेता अभंग काही अपुरी राहिली. अपुरी अभंग असताना नामदेव महाराजांनी शपथ घेतली होती ती पूर्णत्व केले नाही म्हणून 5व्या अवतारामध्ये येऊन अभंगांची कृती केली. आणि 6व्या अवतारामध्ये तुकाराम बाबा म्हणतात मी जन्माला आलो परंतु जन्माला येऊन माझ्या मनामध्ये पण नसताना मला अनुग्रह दिला. सापड गेले वाटे आणि मस्त घेतो जा. तुकाराम बाबा म्हणतात कळत न कळत माझ्या मागच्या जन्माचं काहीतरी भाग्य उदयाला आले. पुण्य फळले बहुता दिसे पुण्य फळले
माझे ज्ञानेश्वर महाराज बाबा म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मागच्या जन्माचं भाग्य म्हणून सगळी मंडळी, ज्यांचं भाग्य नाही ते नाचू हळदीच्या संगे, नाही का, ते तिकडे गेले. तुकाराम बाबा म्हणतात, माझे भाग्य उजळले, प्रभू परमात्मा माझ्या आयुष्यामध्ये आले. एकदा का तुमची आमची पुण्य फराळा आली तर तुम्हाला आम्हाला सांगावं लागत नाही. माऊली म्हणतात, जड झरुणी वाहिला निघ ये भक्तीचे ये मार्गा लाग, तरी श्री पावी जे अवेंग निज धाम माझे. त्या प्रभू परमात्म्याच्या आत्मतत्वापर्यंत जर यायचं असेल तर 18व्या अध्यायामधला 66 नंबरचा श्लोक आहे, सर्व धर्म परित्यागम मामेकम एकम शरण. आणि 9व्या अध्यायामध्ये 288 नंबरची उभी, जो मज होय आनंदी शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्ये मीची एकू. मग आता तुकाराम बाबा काय सर्वसामान्य आहेत का? तुकाराम बाबा सर्वसामान्य आहेत का? नुसता तुकाराम शब्द बोलला तरी आम्हाला नाम घेता का बेयम, नाम घेता का बेयम, नाम घेता बेयम, तुकाराम तुकाराम, नाम घेता का बेयम, नाम घेता का बेयम. लेट का होईना परंतु थेट आले असो. परम स्नेह परम आदरणीय कलमवरून आलेले आमचे गुरुबंधू आणि त्यांचे सहकारी अनिल महाराज देवीकर प्रेमा खातर श्रवणासाठी आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. सर्व मंडळी वेळात वेळ काढून आलेले त्यांनाही धन्यवाद. महिला मंडळाला विशेष धन्यवाद, कारण हा टायमिंग असतो तुमचा कसला मालिकांचा. आई कुठं काय करते, माझ्या नवऱ्याची दुसरी बायको इश्काचा नाथ फुला, तुझ्या जीवतला अगबाया सांग माझा वशील का, रंग माझा वेगळा फुलाला सुगंध, मातीचा जमताय करताय पिंकीचा विजय असो, सगळे टाक पुढचं पाऊल. एवढी कामं टुकून आलेत म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो. तुकाराम बाबांना नुसते तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम, एवढी त्यांची शक्ती. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगितलं, काळा गुलाम मसाला मगरी तुकया घरी घरी राबतसे. तुकाराम बाबांच्या घरी काळ गुलाम तुकाराम बाबांना सलाम करायचा. तुकाराम बाबा म्हणतात, अंतकाळी विठू आम्हासी फावला आणि गोडी सहित झाला भुकट धर्मा. ज्या वेळेस अंतर्धान पावायची वेळ आली, तुकाराम बाबा म्हणतात, देव आम्हाला बोलवत होते, आम्ही लोकांना सांगत होतो चला 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 प्रभू परमात्मा आला. लोक म्हणतात तुकाराम बाबा होते थोडेसे ती. तुकाराम बाबांना आवक वाटलं की एका भक्तासाठी देव आलेले आहेत आणि माझ्या ग्रामस्थांना जर त्याचा जर मोबदला मिळाला, माझ्या घरच्यांनी जर त्याचा संग जर केला तर खरोखर त्यांचाही उद्धार होईल. म्हणून तुकाराम बाबा सांगायचे, चला देव आलेले आहेत मला न्यायला, विमान आलेले आहे मला न्यायला. लोक मान्य करत नव्हते. तुकाराम बाबांना लोकांनी वेड्यामध्ये ठरवलं. त्यावेळेस तुकाराम बाबा स्वतः म्हणाले, वेडा झालो वेडे तुकाराम बाबा म्हणतात, मीच वेडा झालो आणि वेड्यांच्या गावाला आलो. भजन करणारा परम स्नेह परम आदरणीय
मुरबाड तालुक्यातले परंतु तुमच्याकडचे जावई स्थानापन्न झालेले आमचे मोठे बंधू अण्णा भाऊ होईल यांचे धर्म मंडपामध्ये स्वागत आहे. सर्वांचं स्वागत केलेलं आहे. कोणाचं नाव नाही घेतलं तरी मी तुमचं आणि तुम्ही माझे, फक्त आवेर माझा करू नका. शांत चित्तीने ऐका, वेळ आपल्याला कमी आहे. तुकाराम बाबांना अंतकाळाला विमान न्यायला आला आणि विमानामध्ये चढत असताना तुकाराम बाबांचा पाय तिथपर्यंत जात नाही. तुकाराम बाबांना सहकार्य केले. त्यांचं काय, जगा काळ काय